नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती यावर मुंबई जिल्हा विशेष याच्यावरचे हमखास परीक्षेत विचारणारे प्रश्न पाहणार आहोत। तर ही कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी भरती आहे। तर आता परीक्षेचे नोटिफिकेशन आलेले आहे, वेळापत्रक आलेले आहे। आपल्यासाठी एक मिनिट आता महत्त्वाचं आहे। तर हे तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि दुसरा एक आपल्याच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे, तो जर पाहिला तर तुम्हाला मुंबई जिल्हा विशेष पूर्ण प्रश्न तोंडपाठ होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। चला तर मग पाहूयात यावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न। अजून एक महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये 35 प्रश्नाचा सराव घेतलेला आहे। दुसऱ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर असेच 35 प्रश्न म्हणजे दुसरे कुठलेही 35 प्रश्न जर पाहिले तर या 35 प्रश्नासाठी त्यांनी कमीत कमी 1 तास वेळ वाया घालवतात। म्हणजे कंटेंट खूप कमी असतो, पण त्याच्यावर जास्तीत जास्त त्यांनी इकडच्या तिकडच्या अवांतर गप्पा करून खूप वेळ वेस्ट घालतात, आपला डेटा वेस्ट घालतात। तर आपल्याला तसं न करता महत्त्वाचेच प्रश्न घ्यायचे आहेत आणि घेतलेले आहेत, ते पण कमी वेळामध्ये कमी डेटामध्ये तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हाच माझा प्रयत्न आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा, म्हणजे त्यांचाही वेळ वाया जाणार नाही आणि परीक्षेला खूप कमी दिवस उरलेले आहेत। पहिला, मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नवीन नाव काय आहे? तर उत्तर आहे फिरोजशाह मेहता। हे मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नवीन नाव आहे। प्रश्न दुसरा, म्हातारीचा बूट वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे? एक वास्तू आहे, तिला म्हातारीचा बूट असे म्हणतात, तर ती मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे कमला नेहरू। प्रश्न तिसरा, मुंबई शहर हे किती बेटांचे मिळून बनलेले आहे? तर उत्तर आहे 7 बेटांचे। मुंबई शहरामध्ये 7 बेटे आहेत, त्या 7 बेटांचे मिळून मुंबई शहर बनलेले आहे। प्रश्न चौथा, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे फिरोजशाह मेहता। फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते। प्रश्न पाचवा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे नाना शंकर शेठ। नाना शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। प्रश्न सहावा, जगन्नाथ शंकर शेठ यांना कोणी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे म्हटले? तर यांना आचार्य आत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे म्हटलेले आहे। प्रश्न सातवा, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली? आता ह्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारू शकतात। प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आणि आता प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा केली असा प्रश्न आहे। तर 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे केली। प्रश्न 8वा, सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कुठून झाली? 1942 मध्ये जी चले जाव चळवळ सुरू झाली होती ती कुठून सुरू झाली? तर मुंबई येथून सुरू झाली। प्रश्न 9वा, मुंबई या शहराचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे मुंबादेवी। आता ही मुंबादेवी कोणाची म्हणजे आराध्य दैवत होती? तर जे मुंबईवर पहिल्यांदा वसाहत निर्माण करणारे कोळी होते, कोळी मच्छीमार, त्यांची देवता होती मुंबादेवी आणि त्याच्यावरूनच त्यांनी मुंबईचे नाव मुंबई असे ठेवले। प्रश्न 10वा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली। प्रश्न 11वा, द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण। मुंबईमध्ये कोणी व कधी पहिली कापड गिरणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे कासवजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली आणि ती कधी सुरू केली? तर 1856 या साली
मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली? प्रश्न 13वा, भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे 1954 रोजी भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. प्रश्न 14वा, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण 3 तालुके आहेत. प्रश्न 15वा, बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर जे मुंबईमध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली म्हणजे जी BMCची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1889 साली BMCची स्थापना झाली. प्रश्न 16वा, BMCचा ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे? तर याचं उत्तर आहे सलमान खान. 2016 पासून सलमान खान हा BMCचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. प्रश्न 17वा, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न 18वा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले? तर उत्तर आहे मुंबई. आणि कधी झाले? 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले. प्रश्न 19वा, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. तर आपण मुंबई विशेष प्रश्न घेत आहोत, त्याच्यामुळं बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मुंबईच येत आहेत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला काही हेच प्रश्न विचारतील म्हणजे अशाच सिक्वेन्समध्ये प्रश्न विचारतील असं काही नाही. त्यामुळे हे पूर्ण 1 लाइनर प्रश्न आहेत, ते तुम्हाला पाठांतरच करायचे आहेत. प्रश्न 20वा, महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मुंबई. 1854 यांनी कोणी सुरू केली? तर कासोजी यांनी सुरू केली. प्रश्न 21वा, फिशरी सर्वे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न 22वा, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्रात कोठे आहे? याचं उत्तर आहे मुंबई. म्हणजे मुंबईला समुद्रकिनारा जास्त लाभलेला असल्यामुळे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई येथे स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न 23वा, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कोठे विकसित होत आहे म्हणजे चालू आहे? माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क हे द्रोणागिरी मुंबईमधलं द्रोणागिरी या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क विकसित होत आहे. प्रश्न 24वा, न्हावा बंदराला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर न्हावा या बंदराला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न 25वा, कोणत्या बंदराला भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मुंबई बंदर. प्रश्न 26वा, देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे कोणते बंदर आहे? तर याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू बंदर न्हावा. म्हणजे इथून कंटेनरची वाहतूक होते सर्वात मोठी अख्ख्या देशामध्ये सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे? तर जवाहरलाल नेहरू बंदर न्हावा म्हणजे मुंबई येथे आहे. विदेशामध्ये जे कंटेनर वाहतूक करण्यात येते ते मुंबई येथूनच करण्यात येते. म्हणजे कुठल्या बंदरावरून? जवाहरलाल नेहरू बंदर न्हावा येथूनच. प्रश्न 27वा, मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ कोण होते? तर पहिले शरीफ होते भाऊ दाजी लाड. तर शरीफ म्हणजे काय हे आपण पाहूया. शरीफाचं महत्त्वाचं काय काम होतं? शहराच्या वतीने विमानतळावर जे परदेशी मान्यवर येतात त्यांचं स्वागत करणे, जे VIP लोक येतात त्यांचं स्वागत करणे आणि शहरातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्या निधनाबद्दल शोकसभा बोलवणे हे शरीफाचं सर्वात महत्त्वाचे कार्य आहे आणि होते. प्रश्न 28वा, मुंबई महानगरपालिकेचे शरीफ हे पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर कोण? आता मुंबई महानगरपालिकेचे शरीफ हे पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर कोण होते? तर सुनील गावस्कर हे होते. प्रश्न 29वा, मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर याचं उत्तर आहे 1888. मुंबई महानगरपालिका अधिनियम हा 1888 या वर्षीचा आहे, इसवी सनाचा. प्रश्न 30वा, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट आदन म्हणून दिले? म्हणजे भेट म्हणून दिले, गिफ्ट म्हणून.
तर पहिल्यांदा जेव्हा पोर्तुगीज आले होते तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्याच्यानंतर इंग्रज आले आणि पोर्तुगीजापेक्षा इंग्रज हे त्यांना भारी होऊ लागले, म्हणून त्यांनी काय केलं, 1661मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रागंझाच्या विवाहामध्ये, म्हणजे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगीजांची राजकन्या कॅथरीन ब्रागंझा हिचा विवाह, यांच्या विवाहामध्ये मुंबई ही हुंडा म्हणून दिली. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर मुंबई शहर हे हुंडा म्हणून, आदन म्हणून दिले. प्रश्न 31वा, मुंबईतील हुतात्मा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराचे पूर्वीचे नाव काय होते? तर जे मुंबईतील हुतात्मा चौक आहे, सध्याचा हुतात्मा चौक आहे, त्या परिसराचे पूर्वीचे नाव काय होते? तर फ्लोरा फाउंटन. म्हणजे तिथं काय आहे, फाउंटन आहे, फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी, म्हणजे कारंजे खूप जुन्या काळामध्ये, म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये तिथं कारंजे निर्मिती केली होती. तर ते जे फ्लोरा फाउंटन आहे त्याला आत्ता हुतात्मा चौक म्हणून ओळखल्या जाते. प्रश्न 32वा, मुंबईत कोणत्या टेकड्या आहेत? तर उत्तर आहे अँटॉफ हिल, मलबार हिल आणि वरळी टेकडी. ह्या 3 महत्त्वाच्या टेकड्या मुंबईत आहेत. अशा टेकड्या तर खूप आहेत, पण हे महत्त्वाच्या टेकड्या म्हणजे अँटॉफ हिल, मलबार हिल आणि वरळी टेकडी. आता मुंबईमध्ये जास्तीत जास्त इंग्रज राहून गेल्यामुळे तिथल्या जे वास्तुरचना आहेत किंवा तिथले जे ठिकाण आहेत त्याला इंग्रजी नावेच आहेत आणि वास्तुरचनासुद्धा इंग्रजांच्या काळातल्याच आहेत. असं मुंबईमध्ये गेलं तर असं वाटते की आपण परदेशात गेलो की काय, असा फील येतो. प्रश्न 33वा, मुंबईतील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर म्हणून ओळखले जाते, म्हणून संबोधले जाते? तर उत्तर आहे चेंबूर. चेंबूर या उपनगराला गॅस चेंबर म्हणून संबोधले जाते. प्रश्न 34वा, सर कासवजी जहांगीर यांनी दान केलेल्या कारंजासाठी मुंबईतील कोणते उद्यान ओळखले जाते? सर कासवजी जहांगीर यांनी दान केलेले कारंजासाठीचे मुंबईतील उद्यान, म्हणले त्यांनी उद्यानच दान केले कारंजा बसवण्यासाठी, तर ते कोणते आहे? तर व्हिक्टोरिया गार्डन आहे. ते व्हिक्टोरिया गार्डन हे उद्यान त्यांनी कारंजा बसवण्यासाठी दान केले. कोण? तर सर कासवजी जहांगीर यांनी. प्रश्न 35वा, मुंबई विद्यापीठाची स्थापना डायडा समितीच्या शिफारशीवर आधारित होती. तर याचं उत्तर आहे चार्ल्स वूड. मुंबई विद्यापीठाची जी स्थापना केलेली आहे ती चार्ल्स वूड यांच्या शिफारशीवर आधारित होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आज आपण 35 प्रश्न BMCवर आधारित म्हणजे मुंबईवर आधारित घेतलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. आणि आपल्या एक व्हिडिओचं वैशिष्ट्य असते की आपण व्हिडिओ करत असताना कुठलाच टाईमपास करत नाही. एवढ्याच व्हिडिओला 35च प्रश्नाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये 1-1 तास घालत असतात, 1-1 तास वेळ घालवतात आणि आपला वेळ आणि आपला डाटा खूप प्रमाणात वाया जातो. तर असे वस्तुनिष्ठ प्रश्नच आपल्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन येत जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.